डॉक्टर आंबेडकरांना आज आमचे जे काही आहे ते सर्व मागण्या आहेत, त्या मागण्या आज आमचे जे काही आहे ते सर्व तुम्हीच आहे आणि ते जगणे आमची आणि मरणे ते शब्द आणि जी ते सुख आणि दुःख ते स्वप्न आणि वास्तव मागण्या भूक आणि तहान आणि या सर्व पुण्यावर तुझीच आहे जो सर्व तलवार आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। गुंडावर आहे काय गुंडावर आता म्हणतोय म्हणे लोकांपाशी की माझा आणि या प्रॉपर्टीचा काही संबंध नाही। गुंडावर केवळ 24 तास राहणारे जी लोक आहेत बांगडीवाला काय त्याचं नाव ते ही जी लोक आहेत ते मधुकर वानखेडे ही जी लोक आहेत ते कोणाची लोक आहेत म्हणून या संजय गुंडावर या भूमाफियाच्या पडद्याच्या मागचा जो मेन कलाकार आहे आणि त्याच्यावर इथं गुन्हे दाखल अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत अनुसूचित जाती जमाती आयोगानुसार। त्याचबरोबर आमचे हे जे आता पडद्याच्या मागून मधुकर वानखेडे, आता मधुकर वानखेडेला एका आमच्या भीमसैनिकांनी इथून फोन लावला। मधुकर वानखेडे म्हणजे लोहा शहरातील श्री संत गाडगे महाराज जे महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयामध्ये मधुकर वानखेडे शिक्षक आहे आणि तो शिक्षक आमचा पंचशील ध्वज 8 तारखेला आमच्या बौद्ध तरुणांनी पुनर्स्थापित केला आणि पुनर्स्थापित केल्यानंतर तो मधुकर वानखेडे स्वतःच्या त्याच्या कारचा नंबर माझ्या व्हिडिओ मध्ये आहे, फेसबुक लाईव्ह मध्ये आहे, त्याने इथं ध्वज परत काढायला आला होता। त्याची एवढी हिंमत, एवढ्या सगळ्या गोष्टी ओपन असताना प्रशासन ह्या मधुकर वानखेडेवर गुन्हा दाखल करत नाही। 6 महिने इथं गुंड ठेवले होते, गुंड, बंदुकी, तलवारी, इथं दारूच्या बाटल्याचा खच, त्यांच्या बाजूला इथं पोलीस प्रशासन। याच्या अगोदर जो जे पीआय होता त्या पीआय वर या सर्वांवर अगोदर गुन्हे दाखल झाले पाहिजेत। आमचं म्हणणं आहे ह्या सर्वांवर अगोदर गुन्हे दाखल करा, या गुंडावर, हा वानखेडे जे जे याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा आणि नंतर मग आमच्यावर नंतर करा आम्हाला, तुम्हाला जे तर काय आमचं चूक वाटत असेल तर। पण हे आता आम्ही सहन करणार नाही, आम्ही ह्या गोष्टी तुमचा अन्याय अत्याचार आम्ही खपवून घेणार नाही। त्याच्यामुळे प्रशासनानं गंभीर दखल घ्यावी। उद्या 15 ऑगस्ट आहे, आम्ही तहसीलदारांच्या चेंबर समोर आम्ही उपोषण